नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी नामदार महेश शिंदे यांचा पुढाकार, मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांची प्रश्न सोडवण्याची ग्वाही। कोयना प्रकल्पग्रस्तांचे विशेषतः कोरेगाव विधानसभा मतदारसंघात असलेल्या गावांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत। सरकारच्या भूमिकेमुळे त्यांना शेती करताना अडचणी निर्माण होत आहेत। त्यांना न्याय देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी करताच मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी हे प्रश्न तात्काळ सोडवण्याची ग्वाही दिली। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 8व्या दिवशी शुक्रवारी सकाळी 11:10 नामदार महेश शिंदे यांनी विधानसभेमध्ये शेलटी, खिरकंडी व सिद्धार्थनगर येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आणि अडीअडचणीबाबत आवाज उठविला। डोंगर, कपारीत आणि कड्यावर सरकारने जमिनी या प्रकल्पग्रस्तांना दिल्या आहेत, त्या वहिवाटता येत नाहीत। वर्ग 2 आणि वर्ग 3 सह देवस्थान जमिनी इनाम जमिनी असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज घेता येत नाही, त्यांची अडचण होते। सदरील जमिनी या वर्ग 1च्या करणार आहात का, असा प्रश्न उपस्थित केला। यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांना येणाऱ्या अडचणी विशद केल्या। मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी मान्य केल्या। याविषयी सरकार भूमिका घेईल। नामदार महेश शिंदे यांच्या समवेत प्रकल्पग्रस्तांची बैठक घेतली जाईल आणि त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते प्राधान्यक्रमाने सोडवले जातील अशी ग्वाही नामदार पाटील यांनी दिली। एकूणच नामदार महेश शिंदे यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांचे गावांचे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून शेतकऱ्यांसाठी आवाज उठवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे। माझ्या मतदारसंघामध्ये कोयना पुनर्वसित साधारणतः शिलटी, खिरखंडी आणि सिद्धार्थनगर अशी गावं आहेत। अध्यक्ष महोदय, या पुनर्वसित गावांना ज्या जमिनी वाटल्या गेल्या त्या जमिनी ह्या डोंगराच्या अशा कड्यावरती वाटल्या गेलेल्या आहेत। ज्या ठिकाणी सामान्य माणसाला जाता येत नाही त्या ठिकाणी ह्या जमिनी दिल्या गेलेल्या आहेत। माझी मंत्री महोदयांना असा प्रश्न आहे की आपण अशा ज्या चुकीच्या जमिनी वाटल्या गेलेल्या आहेत त्या जमिनीचं तुम्ही पुन्हा एकदा त्याचं परीक्षण करणार का आणि पुन्हा त्या जमिनी त्यांना कसण्यासारख्या जमिनी देऊ शकता का? आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच गावामध्ये आपण ज्या जमिनी वाटप केल्यात त्या जमिनी ह्या वर्ग 2 इनाम वर्ग 2 आणि इनाम वर्ग 3च्या जमिनी आहेत। काही जमिनीवरती देवस्थान दिलेलं आहे। आज त्या पुनर्वसित गावच्या लोकांना त्या जमिनीला जर शेतीला कर्ज घ्यायचं असेल तर ते कर्ज घेता येत नाही। सरकारची शेतकऱ्यांची जी काही योजना असेल त्या योजनेचा फायदा घेता येत नाही। तर आपण असा कुठला नियम करणार का की ज्या जमिनी राज्य सरकारने पुनर्वसित लोकांना दिलेल्या आहेत, त्याचं वाटप केलेलं आहे, त्याचा एक GR काढून या जमिनींना भोगवटा वर्ग 1 करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी या बाबतीमध्ये जे आता विचारलं त्याच्यामध्ये PAPला प्रकल्पग्रस्तांना जे काही जमीन वाटप होते ती शासनाने जी अधिकृत केलेली असते ती जमीन वाटली जाते। ती ज्या ठिकाणी उपलब्ध असेल त्याच ठिकाणी ती वाटावी लागते आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जी काही बाब आता लक्षात आणून दिली याची चौकशी करू, आपल्याशी त्याच्या बाबतीत चर्चा करू आणि समजा जर का वर्ग 2 आणि वर्ग 3ची जमीन ज्याच्यावर कर्ज घेता येत नसेल अशा जमिनींचं वाटप जर का त्याच्यामध्ये असेल तर त्या बाबतीमध्ये आपण योग्य तो निर्णय घेऊ। आले उत्पादक शेतकऱ्यांसाठी आमदार शशिकांत शिंदे यांचा पुढाकार, जुने नवीन आले खरेदीवरून विधान परिषदेत उठवला आवाज। आले खरेदी करतेवेळी व्यापारी जुने आणि नवीन असा भेद करून सर्वसामान्य शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत। याबाबत राज्य सरकारने पणन विभागाचे नियंत्रण ठेवावे आणि बाजार समित्यांना त्याबाबत अधिकार प्रदान करावेत। सरकारने याबाबत ठोस भूमिका न घेतल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 8व्या दिवशी शुक्रवारी दुपारी 12:45 आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आवाज उठवला। शेतकरी आणि बाजार समिती यांचे नाते चांगले आहे आणि असले पाहिजे, मात्र खाजगी बाजारभावाप्रमाणे बाजार समित्यामध्ये शेतकऱ्यांना दर मिळाला पाहिजे, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः सातारा जिल्ह्यात आले व्यापारी आले खरेदी करताना जुने आणि नवीन भेद करत आहेत। त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत असून ठिकठिकाणी आंदोलनाची भाषा बोलली जात आहे। बाजार समित्या यामध्ये
भूमिका घेऊ इच्छित आहेत, मात्र सरकारचे धोरण आणि कायदे त्याला आड येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने पणन विभागाचे नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज असून बाजार समित्यांना अधिकार द्यावेत, जेणेकरून आले उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बाजार समितीचं हळूहळू महत्त्व कमी होलं. आता काल सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आल्याचं उत्पादन प्रचंड आहे. आता नवीन पळवाट काढलेत व्यापाऱ्यांनी, जुना आणि नवीन अशा प्रकारची पतवारी करतात. खरं म्हटलं तर आलं उत्पादन झाल्यानंतर जुना नवीन पतवारी करण्याची गरज नाही, कारण नवीनला मग कमी दर आणि जुन्याला जास्त असं देत आहे. तर त्याच्यावर नियंत्रण पणनचं असलं पाहिजे बाजार समितीचं. आपण या व्यापाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारचं आल्याचं सुद्धा उत्पादन आहे. लोकांनी आता आंदोलनं सुरू केलेली आहेत आणि म्हणून अशा प्रकारची नवीन जुनीची पतवारी रद्द करावी आणि बाजार समितीतून एकाच ह्याच्यातून खरेदी करून त्याचा विक्री व्हावी आणि खरेदी झाली पाहिजे. अशा प्रकारचा आदेश सुद्धा आपण सूचना करून काढणार आहात का? सातारा जिल्ह्यामध्ये मार्केट कमिटीमध्ये घडलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नंबर 1. आणि जुना आणि नवीन हे मी तपासून घेतो का हे धोरण काय शासनाने. तुम्ही पत्र द्या, तुम्हालाही बोलून घेतो, अधिकाऱ्यांना बोलवतो. आणि शशिकांतरावजी आपण बी सांगितलं तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने नवा जुना आल्याच्या पिकाच्या बद्दल करत असेल तेही तपासून निर्णय घेऊ. पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून कराड उत्तरमधील एकही शेतकरी वंचित राहणार नाही, मनोजदादा घोरपडे. रहमतपूर येथे शेतकरी मेळाव्यास प्रतिसाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हितासाठी नवनवीन योजना जाहीर केल्या असून शेतकरी हितासाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना राबवली आहे. या योजनेतून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कराडसह कोरेगाव, खटाव आणि सातारा तालुक्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही. त्याला निश्चितपणे योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही भाजपचे मतदारसंघ प्रमुख मनोजदादा घोरपडे यांनी दिली. रहमतपूर येथील जंगम मठामध्ये शुक्रवारी रहमतपूर, साप आणि वाठार किरोली महसूल मंडळामध्ये समाविष्ट असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांच्या कागदोपत्री पूर्ततेसाठी महसूल, कृषी, भूमी अभिलेख विभागाचा संयुक्त शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत या मेळाव्यात शेतकऱ्यांची गर्दी होती. या मेळाव्याचे उद्घाटन घोरपडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम, रहमतपूर मंडलाध्यक्ष भीमराव काका पाटील, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, वासुदेव माने, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकार देखील किसान सन्मान निधी योजना राबवत असून शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांना लाभ मिळत नव्हता. कोरेगावात 4 दिवस चाललेल्या शेतकरी मेळाव्यातून अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात आले आहेत. मात्र उर्वरित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रहमतपूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास उपस्थित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सचिन बेलागडे, राजेश घाडगे, दुष्यंतराजे शिंदे फाकडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोडवल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोरेगावात शनिवारी आणि रविवारी मोफत बँक खाते उघडण्यासाठी विशेष शिबिर. राज्य सरकारने सर्वसामान्य माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली असून त्यासाठी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी बँक खात्याची आवश्यकता असून सर्वसामान्य महिलांना बँक खाते उघडून देण्यासाठी कोरेगाव येथे नामदार महेशदादा शिंदेसाहेब विचारमंच आणि नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 6 व रविवार दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पंचायत समिती कार्यालयामध्ये मोफत बँक खाते उघडून दिले जाणार आहे. कोरेगाव शहर व परिसरातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा, त्यांना बँक खाते काढता यावे, यासाठी कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या सूचनेनुसार बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्याने महिला खातेदारांसाठी मोफत बँक खाते काढून दिले जाणार आहे. महिलांनी येताना आधार कार्ड, पॅन कार्ड असल्यास उत्तम, नसल्यास चालेल व फोटो घेऊन यावेत, असे आवाहन नामदार महेशदादा शिंदे साहेब विचारमंच आणि नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. कोरेगाव मतदारसंघातील सर्व माता भगिनींना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून जास्तीत जास्त माता भगिनींनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आपले खाते उघडून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. माता भगिनींची विशेष काळजी घेणार, योजनेचा लाभ मिळवून देणार.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पूर्णपणे आणि पूर्ण क्षमतेने राबविण्यात येणार आहे। त्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीवर स्वतंत्रपणे नियोजन करण्यात आले असून सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळेल याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। महिलांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविल्या जाणार आहेत। संपूर्ण कागदपत्रे पूर्ण करून घेतली जाणार असून या योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही अशी ग्वाही नामदार महेश शिंदे यांनी दिली आहे।